जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पतंग उत्सवाला अवघ्या काही दिवस बाकी असताना नंदुरबारमध्ये पतंग उत्सवासाठी लागणाऱ्या दोरा तयार करण्याची लगबग सुरू असून कारागिरांचा हाताला वेग आलेला आहे। नायलॉन आणि चायनीज मांजाला बंदी असल्यामुळे नंदुरबारमध्ये कॉटन मांजाची मागणी वाढली असून विविध रंगांचे कॉटन मांजा तयार करण्यात येत आहेत। दररोज 60,000 मीटर कॉटन मांजाची निर्मितीही केली जात असून 200 रुपये पासून ते 2000 रुपये पर्यंतचे विविध प्रकारचे दोरे तयार करण्यात येत आहेत। कॉटन दोरा कुठल्याही प्रकारचे नुकसान करत नाहीत, त्यासोबतच पारंपरिक पद्धतीने बनवला जातो, यामुळे या कॉटन मांजाची मागणी वाढली आहे। या संदर्भात मांजाचे कारागीर आदर्श संघपाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। आमच्या दुकानामध्ये 200 रुपयापासून तर 2000 रुपयापर्यंतचे दोरे बनवले जातात। त्यामध्ये 1000 वार, 2500 वार, 5000 वारचे प्रमाण असते। हा दोरा रंग, सरस आणि काच यापासून तयार केला जातो। या दोऱ्यामध्ये कोणतीही दुसरी वस्तू मिसळली जात नाही। त्यानंतर हा दोरा हा नायलॉन मांजापेक्षा चांगला आहे, कारण हा दोरा जेव्हा गळ्यात अटकतो किंवा कोणत्याही प्रकारे हातात अटकतो तर अलगच तुटतो, त्यामुळे इजा जास्त होत नाही। आणि आम्ही दुकानामध्ये जवळजवळ दिवसाला 60,000 ते 70,000 मीटर पर्यंत दोरा हा दिवसाला तयार करत असतो। साधारणतः 1000 वार दोरा हा 200 रुपयापासून स्टार्टिंग असते। त्यामध्ये 160 रुपयाचा रील, 60 रुपये मजुरी व चक्रीचा वेगवेगळा रेट असतो। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 270 रुपयापर्यंत हा दोरा कंप्लीट बनवून चक्री सोबत तयार केला जातो। गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळजवळ 25 ते 30% पर्यंत भाव वाढ झालेले आहे। पतंग, दोरा, चक्री तसेच प्रत्येक बाबतीत भाव वाढ झालेली आहे। गेल्या वर्षापेक्षा ग्राहकांची मागणी यावर्षी वाढते आहे आणि दिवसेंदिवस कॉटन मांजाचा वापर हा वाढतो आहे। प्रशासन जी कारवाई नायलॉन मांजाच्या विरोधात करते आहे त्याबद्दल मी प्रशासनाचे धन्यवाद करतो।